दादा आज पुन्हा एका नव्या आघाडी दादा महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आज पुन्हा एका नवीन आघाडीची स्थापना झाली आहे, कसं बघायचं? झाली आघाडी, ठोकणार आम्ही प्रस्थापितांना ठोकणार, ठोकण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण ते आम्हाला ठोकतात सर्वसामान्यांना. मग सर्वसामान्यांना ठोकायला नको, त्यांचं काय खाल्लंय आम्ही? उलट ते आमचं खात आहेत. आमच्याकडे पेट्रोल आम्हाला 70 रुपयाला मिळू शकतं, विनाकारण ते डोक्यावरती टाकल्यामुळे 105 रुपये झाले. आणि तिकडे सगळे मंत्री आमदार फ्रीमध्ये फिरतायत. कशाबद्दल? कोणाच्या पैशावर फिरतायत? आमच्या पैशावरती. आणि आमच्या पैशावरती फिरून पुन्हा आम्हालाच काही नाही, न रस्ते आहेत ना काय ना काय 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 लोणचं टाकायचं त्यांचं ठरवलं. या आघाडीतून जो तळागाळाचा लढवय्या कार्यकर्ता आहे त्याला आपण न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्याला पण आहे. आणि माझं आव्हान आहे इतरांना पण की तुम्हाला हीच आघाडी न्याय देऊ शकते, याच आघाडीची सत्ता बसणार आहे. आम्हाला वाईट वाटतं की मुलाखतीसाठी तुम्ही कार्यकर्त्याला लाईनला बसवा. कोण आहे तुम्ही? कुठून आलात? कार्यकर्त्याची इज्जती घेताय तुम्ही. त्याच्याकडं बायोडाटा छापायचे पैसे नाहीयेत आणि तुम्ही वसुली करताय. हे चालणार नाही. कोणताच पक्ष या ठिकाणी एक नाहीये. हे सगळे मिळालेले तर आम्ही सगळे भाऊ मिळून मिसळून खाऊ, हा यांचा खरा नारा आहे. असं कसं होऊ शकतं? कुठे यांची विचारधारा? कुणीही कुणासोबत युती आणि आघाड्या? म्हणजे मुंबईला जे मित्र ते पुण्यात शत्रू, पुन्हा औरंगाबादला शत्रू मित्र. काय चाललंय महाराष्ट्रात? हिंमत असेल तर राज्याची एक आघाडी करून दाखवा. पण तुम्ही इकडे वेगळ्या पक्षासोबत तिकडे वेगळ्या पक्षासोबत केवळ लुटून खायचंय. सत्ता आमची बसणार आहे, आम्हाला यांच्याशी घेणं देणं नाही. उलट आमच्या प्लॅटफॉर्ममुळं या ठिकाणी ज्यांचा अपमान झालाय, ज्यांना संधी दिली नाही, त्यांना सुद्धा येणारी संधी आमच्याकडे आहे. ही भारतीय समाज आघाडी याची सत्ता बसणार आहे, एवढं मी आज तुम्हाला सांगतो. भारतीय समाज आघाडीमध्ये सर्व घटक पक्षांना आपण न्याय देत आहे. आज जी आघाडी निर्माण झालेली आहे त्यामध्ये सर्वच समविचारी पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी ज्या पावसामध्ये या ठिकाणी असलेले जे घरांची पाडझाड या ठिकाणी केलेली आहेत, या ठिकाणी आमदार खासदार मंत्री संत्री यांनी सुद्धा या बुलडोझरकडे कानाडोळा केलेला आहे आणि बिनशर्त त्यांना पाठिंबा दिला. अशा या सर्व पाडझोड करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि आमदार खासदारांच्या विरोधात सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी उभी आहे. या अनुषंगाने आजची भारतीय समाज आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे. सगळ्या समविचारी संघटनांना एकत्र आणतात. इथले प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधकांनी, या सगळ्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी जाती जातीमध्ये दंगली करून या शहराला जाळण्याचं काम केलं, या शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. परंतु आज भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून आम्ही या समाजाला एक नवा पर्याय निर्माण करून देत आहोत. इथल्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेल्या रानबोक्यांची मस्ती जिरवण्यासाठी आज या आघाडीची स्थापना झालेली आहे. ही आघाडी सर्वसामान्य कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे. ही आघाडी रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे. ही आघाडी समाजाच्या सुखदुःखामध्ये दिवस रात्र संघर्ष करणाऱ्या, घाम आणि रक्त गाळणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे. आणि मी समाज बांधवांनाही एवढीच विनंती करतो की मुद्द्यांच्या आधारावर, विचाराच्या आधारावर आणि कर्तृत्वाच्या आधारावर आपण भारतीय समाज आघाडीला मतदान करावं आणि इथल्या रानबोक्यांना सत्तेतून बाहेर करावं, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय समाज आघाडीची एंगेजमेंट तर झालेली आहे. यांचा संसार पुढे वेलीवर जाणार का सुखाचा होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.